हे एखादं समुद्राचं दृश्य वाटावं, पण हा समुद्र नाही. हा आहे पैठणचा जायकवाडी प्रकल्प आणि त्यामागे पसरलेला हा नाथसागर जलाशय, अर्थातच महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण. आज आपण जाणून घेणार आहोत या भव्य धरणाची निर्मिती नेमकी कशी झाली, हे धरण कोणाच्या पुढाकारातून उभं राहिलं आणि जायकवाडीमधून पुढे निघालेली गोदावरी कुठे पोहोचते, हे सगळं काही आज जाणून घेणार आहोत. या प्रकल्पाची मूळ कल्पना जुन्या हैदराबाद राज्याच्या काळात मांडली गेली. गोदावरी नदीवर धरण उभारण्याचा विचार करण्यात आला आणि सुरुवातीला जयकुचीवाडी या गावाजवळ धरण उभारण्याची योजना होती. जयकुचीवाडी गावाच्या नावावरून पुढे या प्रकल्पाला जायकवाडी हे नाव मिळालं. मात्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर धरणासाठी वेगवेगळ्या जागांचा अभ्यास सुरू झाला आणि अखेर जयकुचीवाडी पासून जवळपास 100 किलोमीटरवरच्या बाजूला असलेल्या पैठणची जागा निश्चित करण्यात आली. जागा बदलली, पण प्रकल्पाचं नाव मात्र जायकवाडीच राहिलं. नमस्कार, मी अतुल आणि आपण पाहत आहे एटी लाईव्ह. मंडळी, मी आज आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाच्या समोर, अर्थातच नाथसागर या जलाशयावरती आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता, हाच तो जलाशय आहे. प्रचंड भरलेला आहे. सध्या हे धरण प्रचंड भरलेलं आहे. जायकवाडी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल 1964 मध्ये पूर्ण झाला आणि त्यानंतर आला तो ऐतिहासिक दिवस 18 ऑक्टोबर 1965. देशाचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते जायकवाडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ झाला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. गोदावरी नदीवरती असलेलं हे धरण अतिशय भरलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि विशेषतः आज रविवार आहे आणि रविवार असल्यानं इथं बघा सगळीकडं पर्यटक मंडळी आज जोरदार आहे. आणि हे जे दिसत आहेत हे 27 दरवाजे आहेत आणि या 27 पैकी जवळपास सगळे खुले करण्यात आलेले आहेत. यावरून तुम्हाला लक्षात येतंय की धरण किती भरलेलं असावं. जायकवाडी प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये तत्कालीन पाटबंधारे मंत्री शंकरराव चव्हाण यांची देखील भूमिका महत्वाची मानली जाते. म्हणजेच जायकवाडी हा एक दिवसात किंवा एका सरकारच्या काळात उभा राहिलेला प्रकल्प नाही. याच्या मागे अनेक वर्षांचं नियोजन, राजकीय इच्छाशक्ती, अभियंत्यांचं कौशल्य आणि मराठवाड्याला पाण्याची गरज समजून घेणारा दूरदृष्टीचा विचार होता. 1965 मध्ये सुरू झालेलं हे काम जवळपास 11 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर पूर्णत्वाकडे गेलं. इथं आता मी वरती धरणाच्या भिंतीवरती चाललोय आणि हे तुम्ही माझ्या पाठीमागं एक्झॅक्टली जे पाहताय ना, या ठिकाणी विद्युत निर्मिती केली जाते. मुळामध्ये जलसिंचनाबरोबरच विद्युत निर्मितीचं देखील व्हायला पाहिजे या उद्देशानं या धरणाची निर्मिती झालेली आहे. खालून वरती जातानाच हे विद्युत निर्मितीचं केंद्र आपल्याला इथं पाहायला मिळतं. फायनली आपण धरणाच्या भिंतीवरती पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता जवळपास 95-98%, 100% म्हटलं तरी जवळपास सगळं धरण हे भरलेलं आहे. 24 फेब्रुवारी 1976 रोजी देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते जायकवाडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सांगता झाली. अतिशय प्रचंड अशी हवा चालू आहे, वारा आहे आणि समुद्राच्या जशा लाटा असतात ना, अगदी सेम तशा लाटा या जलाशयाच्या सध्या सुरू आहेत. आता या धरणाची भव्यता पाहिली तर अक्षरशः थक्क व्हायला. जायकवाडी धरणाची एकूण लांबी जवळपास 9.99 किलोमीटर म्हणजेच साधारण 10 किलोमीटर आहे. नदी पात्रातील दगडी बांधकामाचा भाग सुमारे 490 मीटर असून उर्वरित मोठा भाग मातीच्या धरणाचा आहे. धरणाची कमाल उंची साधारण 41 मीटरच्या आसपास आहे आणि या धरणामागे निर्माण झालेला जलाशय म्हणजेच नाथसागर. या जलाशयाची एकूण नियोजित साठवण क्षमता सुमारे 2909 दशलक्ष घनमीटर अर्थातच म्हणजेच अंदाजे 103 TMC आहे. पाणलोट
क्षेत्रफळ सुमारे 21,750 चौरस किलोमीटर आहे. पावसाळ्यात नाथसागर भरू लागला की डोळ्यांना जिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत पाणीच पाणी. आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडतं आणि जायकवाडीची ही भव्यता पाहताना खरंच प्रश्न पडतो, हा जलाशय आहे की मराठवाड्याच्या भूमीत निर्माण झालेला एखादा अथांग समुद्र. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलं आहे, पण या संपूर्ण जलप्रणालीत गोदावरी सोबत प्रवरा नदीचाही महत्वाचा वाटा आहे. प्रवरा ही नदी अहमदनगर अर्थात आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहते आणि प्रवरा संगमाजवळ गोदावरीला मिळते. यानंतर या दोन्ही नद्याचं एकत्रितपणे गोदावरीच्या प्रवाहाचा भाग बनतं आणि पुढे पैठणच्या जायकवाडी जलाशयाला पाणी मिळतं. त्यामुळे जायकवाडीची कहाणी सांगताना गोदावरी आणि प्रवरा या दोन्ही नद्यांचा प्रवास समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. याशिवाय धरणाच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रातून अनेक लहान मोठे नाले ओढे पावसाळ्यात नाथसागरास मिळतात. जायकवाडी प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला सिंचनाचं पाणी देणं. या प्रकल्पामुळे कालव्याचं मोठं जाळं उभं राहिलं. पैठण डाव्या कालव्यामुळे मोठ्या क्षेत्राला जायकवाडी प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला सिंचनाचं पाणी देणं आणि पुढे माजलगाव प्रकल्पाच्या माध्यमातून बीड, परभणी, नांदेड आणि इतर भागातही शेतीला सिंचनाचा आधार मिळतो. म्हणजेच जिथे कधी काळी पावसाच्या 4 थेंबावर शेतीचं भवितव्य अवलंबून होतं, तिथे जायकवाडीच्या पाण्याने हिरवळ निर्माण केली. शेतीचं स्वरूप बदललं, पिकांची विविधता वाढली आणि हजारो लाखो कुटुंबाच्या जीवनाला स्थैर्य निर्माण झालं. म्हणूनच जायकवाडीला अनेकदा मराठवाड्याची जीवनवाहिनी असं म्हटलं जातं. या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, औद्योगिक वापर आणि वीज निर्मितीलाही मदत मिळते. या प्रकल्पातून शेतीला पाणी, शहरांना पाणी, उद्योगांना पाणी आणि वीज निर्मिती असा या खऱ्या अर्थाने बहुउद्देशीय असा प्रकल्प होता. काठावरची हिरवाई, आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवे आणि त्या मागे उभे असलेलं जायकवाडी धरण हे दृश्य पर्यटकांना आकर्षित करतं. म्हणूनच आज जायकवाडी हा सिंचन प्रकल्प असण्याबरोबर पर्यटन आणि निसर्ग प्रेमींसाठीही महत्वाचं ठिकाण बनलं आहे. ज्या गोदावरी नदीला जायकवाडीने अडवलं, तिचा प्रवास मात्र इथे थांबत नाही. जायकवाडीच्या सांडव्यावरून किंवा धरणातून पाणी पुढे सोडलं की गोदावरी पुन्हा आपल्या नैसर्गिक प्रवासाला सुरुवात करते. पैठण मागे पडतं, गोदावरी पुढे मराठवाड्यातून प्रवास करत नांदेडच्या दिशेने जाते आणि महाराष्ट्राची सीमा ओलांडून तेलंगणामध्ये प्रवेश करते. पुढे असंख्य उपनद्या तिच्या प्रवाहात मिळतात. तिचं पात्र अधिकाधिक विशाल होतं आणि अखेर हीच गोदावरी दक्षिण भारतातील एक महान नदी म्हणून बंगालच्या उपसागरास मिळते. पैठणच्या जायकवाडीमध्ये साठवलेलं पाणी हा गोदावरीचा अखंड प्रवासातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज जवळपास 10 किलोमीटर लांब पसरलेलं हे धरण पाहताना आपल्याला केवळ कॉन्क्रीट, माती आणि पाण्याची साठवण क्षमता दिसते. जायकवाडी हे केवळ धरण नाही, हा मराठवाड्याच्या आशेचा जलाशय आहे. हा नाथसागर आहे, हा शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा आधार आहे आणि ही आहे गोदावरीच्या अखंड प्रवासातील एक भव्य, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असं पर्व.